आज या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठान येथे नागार्जुन संग्रहालयातर्फे या ठिकाणी जे भव्य चित्र प्रदर्शनी आयोजित केलेली आहे, या चित्र प्रदर्शनीचे संग्राहक आदरणीय दिलीप वानखेडे यांनी ही या ठिकाणी चित्र आणि संपूर्ण साहित्य तयार केलं। ते नोकरीवरती होते, मिसेस पण नोकरीवरती होत्या, ते मूळचे कामठीचे होते, कामठीवरून ते पुण्याला गेले आणि पुण्याला गेल्याच्या नंतर त्यांनी आपली नोकरी सोडली आणि पत्नीला सांगितलं, हा तुझा संसार हा तुला सांभाळायचा आहे, आणि असं म्हणून त्यांनी नोकरी सोडली आणि 1 इंचीपासून तर 6 फुटापर्यंतचे पुतळे त्यांनी विकत घेतले, तयार केले। आणि या ठिकाणी जे संग्रहालयामध्ये दिसत आहेत ते वेगळे वेगळे या ठिकाणी जे बाबासाहेब आंबेडकरांचे प्रसंगावरती जे काही चित्र दिसत आहेत, जे काही फोटो दिसत आहेत, जे काही साहित्य दिसत आहे, ते साहित्य दिलीप वानखेडे यांनी हे तयार केलं आणि त्यांनी हे चित्र प्रदर्शनी तयार केली, संग्रहालय तयार केलं। एक संग्रहालय त्यांचं पुण्याला आहे। आम्ही जेव्हा स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेच्या माध्यमातून दीक्षाभूमी ते रमाई जन्मभूमी रमाई संदेश यात्रा काढली, त्यावेळेस प्रचार करत 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 रमाईच्या आणि बाबासाहेबांच्या जीवनकाराचा प्रचार करत करत आम्ही जेव्हा पुण्याला गेलो, तेव्हा पुण्याला दिलीप वानखेडे यांनी आम्हाला फार मोठं आमचं त्या यात्रेकरूंचं स्वागत केलं। त्यांनी आपल्या संग्रहालयामध्ये नेलं, ते संग्रहालय आम्ही बघितलं। त्यावेळेस त्या पुणे शहरामध्ये प्लेगची साथ होती। अशा वेळेस त्यांनी आम्हाला कुठेही हॉटेलमध्ये राहू दिलं नाही, त्यांनी आपल्या घरी आमची सगळ्या यात्रेकरूंची व्यवस्था केली, आपल्या घरी त्यांनी नेलं, त्यांच्या घरी आम्ही जेवण केलं, त्यांच्या घरी रात्रभर राहिलो आणि त्यांच्यासोबत ज्या चर्चा केलं आणि त्यांचा जो संग्रहालय आहे पुण्याचं, ते पुण्याचं संग्रहालय बघितलं, परंतु पुण्याचं त्यांचं जे निवास आहे, त्यांच्या निवासस्थानी असंख्य अशा त्या ठिकाणी ज्या वस्तू होत्या, दुर्मिळ वस्तू होत्या, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कॅमेरा होता, बाबासाहेबांना फोटोचा फार शौक होता, फोटो काढायचे बाबासाहेब, तर तो बाबासाहेबांचा तो कॅमेरा आम्ही स्पर्श केला आणि त्या संग्रहालयामध्ये आम्ही जवळपास 1 ते 1.5 तास आम्ही थांबलो। तेव्हा त्या बघून आम्हाला अत्यंत हर्ष झाला। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव या निमित्त बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठान, बाबू हरदास एलन बौद्धेश संस्था, बौद्ध इतिहास संस्कृती संशोधन संस्था आणि नागार्जुन संग्रहालय यांच्या तर्फे आज भव्य अशी ऐतिहासिक चित्र प्रदर्शनीचे आयोजन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठानमध्ये करण्यात आलेले आहे। या नागार्जुन संग्रहालयाचे स्मृतिशेष दिलीपजी वानखेडे यांनी ही ऐतिहासिक अशी चित्र प्रदर्शनी आणि बौद्ध इतिहास नागपूर नगरीच्या लोकांसमोर मांडलेला आहे। दिलीपजी वानखेडे यांच्यासोबत माझा संबंध नागपूर महानगरपालिकेमध्ये आलेला होता। दिलीप वानखेडे यांच्यासोबत माझा कुठलाही परिचय नव्हता। मी हॉटेलमध्ये चहा पीत असताना कुंभारे साहेब आणि दिलीपजी वानखेडे हे माझ्या टेबलच्या समोर आले आणि त्यांच्याशी परिचय झाल्यावर त्यांनी मला सांगितलं की बा, या महानगरपालिकेमध्ये जर महापौर आपले ओळखीचे असते तर हे नागार्जुन संग्रहालयाची प्रदर्शनी नागपूरच्या दीक्षाभूमी या परिसरात लागली असती। जेव्हा त्यांनी मला तो अल्बम दाखविला वानखेडे साहेबांनी, आणि अल्बम बघून मी फार भारावून गेलो, कारण त्याच्यामध्ये त्या नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटन
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुण्यामध्ये झालेलं होतं व राष्ट्रपतींनी जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी जेव्हा रमाईची साडी बघितली तर त्या अक्षरशः ढसाढसा रडल्या आणि टाइम्स ऑफ इंडिया या पेपरनी ती बातमी फ्रंट पेजवर छापली की राष्ट्रपती या रमाईच्या फाटलेल्या साडी बघून रडल्या। तेव्हा राष्ट्रपतींनी उद्गारल्या की इतक्या महामानवाची पत्नी ही अशा फाटल्या साडीमध्ये राहत होती का? तर दिलीपजी वानखेडे यांनी रमाईच्या पूर्ण चरित्र राष्ट्रपतींना सांगितलं आणि राष्ट्रपतींनी त्यावेळेस मग त्या इतक्या भारावून गेल्या की त्यांनी बाबासाहेबांच्या संपूर्ण इतिहास जे नागार्जुन संग्रहालयाच्या आज जे इथे लागलेलं आहे चित्र प्रदर्शनी, त्या चित्र प्रदर्शनी संपूर्णरित्या पाहिली व त्यानंतर त्या विपश्यना 1 महिन्याच्या विपश्यनाकरता राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी विपश्यना इगतपुरीमध्ये विपश्यना सेंटरमध्ये जाऊन विपश्यना पूर्ण केली। तर यानंतर मग मी त्यांना जेव्हा त्यांच्या सर्व म्हणजे ऐकलं आणि त्यावेळेस आमच्या नागपूर नगरीचे नुकतेच उपमहापौर म्हणून संदीपजी जाधव निवडून आले होते। कुंभारे साहेब आणि दिलीप वानखेडे यांना मी उपमहापौराकडे घेऊन गेलो। त्यांना सांगितलं की बा इतकी भव्य दिव्य प्रदर्शनी जर आपल्या नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये लागली तर नागपूर नगरीच्या लोकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त होईल। आणि त्यांनी आम्हाला घेऊन प्राध्यापक अनिल सोले महापौर होते त्यांच्याकडे नेलं आणि मग तो ठराव महानगरपालिकेमध्ये मंजूर झाला। त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी इथे आम्हाला ही प्रदर्शनी स्थायी रूपाने लावण्याचा आमचा म्हणजे संघर्ष सुरू झाला आणि त्याकरता 5 लाख रुपयाचं प्रावधानही झालं, त्याची डागडुजी झाली। कुंभारे साहेब आणि वानखेडे साहेब हे नेहमी महापौर कार्यालयामध्ये येत होते। आम्ही विनंती केली पण आयुक्तांनी ती विनंती मान्य नाही केली आमची आणि मग दीक्षाभूमीला 14 ऑक्टोबरच्या दिवशी हीच प्रदर्शनी दीक्षाभूमीच्या ITI मध्ये आम्ही लावली आणि त्याचं भव्य दिव्य उद्घाटन आणि 2 दिवस ही प्रदर्शनी दीक्षाभूमीमध्ये लागली आणि असंख्य लाखो नागरिकांनी म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बेंगलोर इथल्या अनेको नागरिकांनी या प्रदर्शनीचा लाभ घेतला व हा स्तुत्य उपक्रम त्यावेळेस लोकांना फारच आवडला। आणि ही जी प्रदर्शनी आहे आज स्मृतिशेष दिलीपजी वानखेडे नाही आहेत पण प्रमोदजी कुंभारे आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन या प्रदर्शनीचं आयोजन नागपूर शहरामध्ये जेव्हा जेव्हा काही घडामोडी येतात त्यावेळेस ते लावत असतात। जेव्हा दीक्षाभूमीची प्रदर्शनी इतक्या म्हणजे चांगल्या पद्धतीने आणि लोकांच्या उत्साहपूर्वक म्हणजे त्याला प्रतिसाद मिळाला तेव्हा सामाजिक न्याय विभागाला सुद्धा असं वाटायला लागलं की बा या प्रदर्शनीचं काय आहे म्हणजे काय औचित्य आहे। तर सामाजिक न्याय विभागाने या प्रदर्शनीचे आयोजन आपल्या सामाजिक न्याय विभाग दीक्षाभूमी परिसरात सामाजिक न्याय विभागाच्या दालनामध्ये केलं व तिथे सुद्धा या प्रदर्शनीला इतका भव्य प्रतिसाद मिळाला। आणि आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृती दिनानिमित्त हर्षवर्धन आपले दिलीप जी वानखेडे यांचा मुलगा आणि प्रमोदजी कुंभारे यांनी हा स्तुत्य उपक्रम पुन्हा इथे लावल्याबद्दल मी त्यांच्या पुन्हाच्या हार्दिक अभिनंदन करतो आणि या प्रदर्शनीला जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असा मी आवाहन करतो।